पहिला आम्ही लोक क्रॉस झाला तेव्हा बघितलं आम्ही तुफान वाजवतो. नमस्कार मित्रांनो, मी गणेश चाळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आणि सर्वप्रथम सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि आज आपला कॉल आहे, आपलं आज काम आहे तुंगेगावमध्येच भीम जयंतीच्या शोभायात्रेचा कॉल आहे. आपल्याला आज मिरवणूक वाजवायची आहे. तर आज 2 रोटोचा सेटअप आहे हातगाडीत, म्हणजे सेम गणपतीसारखा माहोल होणार आहे. तर सेटअप करत होतो. इन्स्ट्रुमेंट वगैरे आम्ही मगाशी घेऊन गेलो, रोटोचे स्टँड वगैरे घेऊन गेलो. बाकीचे इन्स्ट्रुमेंट सगळे इकडेच आहेत, ते काय असेच उचलून घेऊन जाऊ शकतात. कारण ताराबाई नगरला हातगाडीवर सेटअप करायचा होता आपल्याला, त्यामुळे फक्त रोटोचे आणि भोंग्याचे जेवढे पण सामान लागणार आहे तेवढं आम्ही घेऊन गेलो, सेटअप केला. आणि आता घरी आलोय फ्रेश व्हायला. आता तयारी करून निघेन. त्या अगोदर बोललो दाबेली खाऊन घेतो. तर दाबेली खायला आलोय, दाबेली खातो, त्यानंतर कपडे वगैरे चेंज करतो आणि मग जाणार. मागच्या वर्षी पण आपण हाच कॉल वाजवलेला. आणि मगाशी मी गेलेलो खाली आमनला भेटायला, कारण आमनचा दरवर्षी आपल्या एरियामध्ये कॉल असतो, ट्रॉली शो करतो आमन. तर आमन आला, त्यासाठी त्याला भेटायला गेलो, त्याला भेटून वगैरे आलो. त्यानंतर मग तिकडे सेटअपसाठी गेलो. तर व्लॉग आजचा शेवटपर्यंत नक्की बघा. नवनवीन गाणी आपण वाजवणार आहोत. तर माहोल खूप चांगला होणार आहे. फक्त जरा तिकडे रोडचा किचाट आहे, 2 हातगाड्या पास होणं मुश्किल होत आहे. तर ते लोक आता पोलीस आले आहेत, सर्वांच्या बाईक वगैरे बाजूला करतील, त्यानंतर मग हातगाड्या निघतील. तर जर किचाड झाला तर वाजवायला मजा नाही येत. जर ओपन स्पेसमध्ये असेल तर खूप मजा येते, कारण की नाहीतर ते हातगाड्या इकडे सरकवा तिकडे सरकवा, आपला सेटअप पुरा हालत राहतो. तर बघू आता कसं ॲडजस्टमेंट होते सगळी. तर जर चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि आपण आपली ऑर्डर वाजवून झाल्यानंतर पण आपण आमनला भेटायला जाणार आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आधी खाऊन घेतो, तुम्ही पण या खायला, त्यानंतर रेडी झाल्यावरती मग आपण भेटू. तर पब्लिक मी झालो आता तयार आणि आता आपण निघणार आहोत. मी मस्तपैकी ब्लॅक घातलं, हे बघा असे कपडे मी घातले आहेत ब्लॅक कलरचं. मी सफेद नाही घातलं, मयूर सफेद घालतोय, बाकीचे पण काय पोरं सफेद ड्रेस कोड घालत आहेत. तर आता आपण जाणार आहे वाजवायला. मयूरचा पण फोन नाही आला अजूनपर्यंत. तिथे सेटअप झाला, 7 वाजायला आले, तुम्ही बघू शकता. इथे आपलं घड्या जरा पुढे आहे, तुम्हाला पण माहिती आहे. तर आता आपण निघूया घरातून बाहेर आणि आधी सेटअपवरती जाऊया आणि मग तिकडे जाऊन भेटत राहू. मजा मस्ती तर होत राहणार आहे. पप्पी मिनी व्लॉगमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं, मी व्लॉग चालू करायला घेतलं, व्हिडिओ शूट करायला घेतलं, काय पप्पी ऐकत नाही. माझा आवाज ऐकला की तो मागे लागतो. तर आता आधी जातो खाली, पाया पडतो, पप्पीला शांत करतो, देवाच्या पाया वगैरे पडतो आणि मग आपण निघूया डायरेक्ट ऑर्डरला. मी आलोय मयूरच्या घरी. मयूर टाइमपास करतोय, पावडर लावतोय, केस धुतली, केस उभी करतोय, वॅक्स लावतोय. काय विषय काय? तेल लावलं रे. हा एवढी का तयारी करतोय पण? चल ना. हा ऑर्डर कायमच असते. तर आता मयूरची पण तयारी झाली की आपण निघू. बाकी सगळी पोरं गेली आहेत, मी आणि मयूरच राहिलोय फक्त. तर आता आपण डायरेक्ट सेटअपवरती जाऊनच भेटूया. तर पब्लिक आपला झालाय सेटअप, सगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन आलेत. 2 रोटोचा सेटअप तिकडे रथ आहे आणि आता आपण घेऊ वाजवायला. डायरेक्ट वाजवतानाच भेटू.
लागली आहे, इथे सेटअप काढायला काम चालू आहे आणि आज आपल्या गाडीचे लागलेत हे बघा. मला अर्ध्यामधून उतरावं लागलं, पूर्ण टायरच तुटलाय बघा. हा बघा. तर आधी सेटअप काढूया आणि मग भेटूया. बिचाऱ्याचं तोंड बघा, तोंड मयूरनी चमट मारले, कान पटवलाय मयूरनी. बिचारा गाडी तोडतोय, गाडी तोडतोय, बसलाय खाली. अरे ए ढोल तुझे चढ रहा है. अरे गाडीचे झालेत वांदे आणि हा वर तुटलाय बघ खाली काय करायचं तुझं. अरे गाडी गाडी चढवत आहे. चला आपले झाले की इन्स्ट्रुमेंट पॅक करून आणि आता आपण चाललोय घरी. नुसती बिस्किटच खावा. चला चला चला. तर पब्लिक आपण आलोय बस स्टॉपला. मयूरला फोन केलेला मी कुठे आहे असंच विचारायला, तर मयूर बोलला बॅटरीवाल्याच्या गल्लीत आहे अमनच्या इथे. मयूरला बोललो अमनला सांग, गण्याने सांगितलं थांबायला, तर अमन थांबला आहे. अमन आपल्याला चांगला ओळखतो तर त्यामुळे तो थांबला आणि आपण आता जाऊन अमनला भेटूया. तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, तर चला तिकडे जाऊन भेटूया अमनला डायरेक्ट. भोंगे घेऊन येतो कोणतरी, कोण आहे वरून आहे. तर अमन आहे तिकडे फोटोशूट करतोय. त्याचं फोटोशूट झालं की आपण त्याला ब्लॉगमध्ये घेऊया आणि त्याच्यासोबत थोडीशी चर्चा करूया. फोटोशूट करतोय तो बघा, बॉक्स वगैरे लावलेत आणि त्याचा फोटोशूट झालं की आपण तिकडे जाऊया आणि त्याला भेटू. पब्लिक मागच्या वर्षीसारखा यावर्षी पण अमन भाव आपल्याला भेटलाय. आपला कॉल संपवून आपण भावाला भेटून खूप बरं वाटलं. आणि मस्त वाजवते एकदा. आम्ही लोक क्रॉस तेव्हा बघितलं आम्ही. तुफान वाजवते तुफान. आणि भावाला कॉंग्रॅच्युलेशन. भावाची बोलली जाते लग्नाची, तर भावाला वाटचाली शुभेच्छा. थँक्यू. बॉम्बचा आवाज तुफान होतो एकदम. पब्लिक आपण आलोय बँकेच्या रूमवर. गौरव आज बिचारा एकटाच इन्स्ट्रुमेंट ठेवतोय. पसारा बघा काय. पब्लिक येतील, पब्लिक अजून आली नाही. बॅटरी वगैरे सगळं देत 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 येत आहेत. हातगाड्या पण द्यायच्या आहेत. सामान उठारा बोलतो सामान उठारा. तर पटापट इन्स्ट्रुमेंट ठेवूया आणि नंतर मग आपण घरी जाऊन ब्लॉग एंड करू किंवा इथेच एंड करू. किरण तिथे वाट बघतोय, कारण किरणला जेवायचं आहे आणि निघायचं आहे. तर मी आधी घरी जातो कारण किरण वाट बघतोय. तर मी आणि किरण दोघं एकत्र जेवू आणि त्यानंतर मग ब्लॉग एंड करूया. इस्राम यो सावधान. इस्राम सावधान. वारे 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 ओ हो. तर पब्लिक घरी गेलेलो, जेवायला बसलेलो. फोनवर फोन येत होते म्हणून खाली आलो आणि नंतर फोन बघितला जेवण झाल्यावर. तर इथे आलो बँजोच्या रूमवरती. तर आता इथे बर्गर मागवत आहेत खायला. तर आम्ही लोक आता बर्गरची पार्टी करणार आहे. तर बर्गर खाऊया, थोडीशी मजा मस्ती करूया. बर्गर आणायला गेला आहे दादा, कारण ऑनलाईन ऑर्डरवाला तो फोन उचलत नाही. निकीस किचनवाला ताडपत्री वगैरे घेऊन आलेत मस्त. तर इथेच मस्त इथे लोटांगण घातलं नाही पाहिजे सगळ्यांनी, नाही तर होळीसारखे इथे गुडूप. चार्जर फ्लॅश कैसे चालू हुआ? चार्जर लो, मेरे पास चार्जर लेके आया था. चालू हुआ. चार्जर का फोन करना, मैं घर में लगाता हूँ. कैसे बात करता है परी डार्लिंग. ठीक है नहीं क्या? हाँ इसको ही मिल रहा है कि मेरे को मिली नहीं है. तर पब्लिक 2 वाजले, 1:30चे 2 झाले. अजून काय आपला बर्गर पिझ्झा घेऊन आला नाही दादा. क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे वेळ लागतोय. बर्गर की आ रहा है. चेतनचा व्हिडिओ कॉल चालू आहे. मी तर मस्तपैकी जेवून आलो, पण हे लोक जेवले नाही. भावानं डाळ भात खायला त्याला प्रमेयच्या घरी. प्रमेय भाऊ डाळ भात येते कोण डाळ भात खायला? डाळ भात मच्छी आहे बघा. इथे आंबा आलाय. आंबा पाहिजे? आंबा नाही. मी काय बोलतो, माझा मोबाईल त्याला डाळ भात खायला भावानं. फायनली आपले बर्गर आले आहेत. बर्गर आले. हे हा व्हेज आहे ना? व्हेज. हे आपलं व्हेज आहे.
आनंदा काठीवाले म्हणजे नक्की हे काय आणलंय? व्हेज मग अशी काठी बिटी काय याला? व्हेज आहे एकामध्ये 2 पॅक केले. व्हेज मध्ये डबल टिक्की हो डबल टिक्कीवाला बर्गर आणलाय. सेम प्राइस. तर गाईज आपण खाऊया बर्गर. हा बघा नॉनव्हेज. कमी खायचे व्हेज वाले. तर आपण बर्गर खायला घेऊया आणि मग झोप येते पब्लिक. तुम्ही पण या बर्गर खायला या पब्लिक या. डबल टिक्कीचा बर्गर आहे आपला. खाऊया. तर मित्रांनो आता तुम्हाला भेटतोय कारण की काल रात्री भरपूर उशीर झाला. जवळजवळ 3-3:15 वाजले घरी यायला. तर त्यामुळे मग मी घरी येऊन ब्लॉग एंड नाही केला. तिथे सुद्धा एंड नाही केला कारण की झोप जबरदस्त येत होती. तर दुसऱ्या दिवशी आता मी ब्लॉग एंड करतोय. तर आजचा कॉल एकदम भारी वाजला. अमनला सुद्धा भेटलो, खूप बरं वाटलं. बाकी असं कधी भेट होत नाही कारण अमन एका टोकाला आम्ही एका टोकाला भेटायला वगैरे स्पेशली करून. फक्त आमचे कॉन्टॅक्ट असतात इंस्टाग्रामवरती. मयुरी तान पाटील म्हणजे अमनची गर्लफ्रेंड, तिच्यासोबत सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये असतो आपण. तर अमनबरोबर भेटून खूप बरं वाटलं. अमनने सुद्धा बघितला आपला बँजो वाजवताना. दादासुद्धा होता, अमनचा मोठा भाऊ बावाभाईसुद्धा होता. बावाभाईला सुद्धा आपण भेटलो, त्यांच्या ग्रुपला सुद्धा भेटलो. पिंट्याबरोबर वगैरे ते लोक मस्ती करत होते कारण की पिंट्याला वाजवताना बघितलेलं. पिंट्याला खूप खूप शुभेच्छासुद्धा दिल्या अमननी. मोटूनी पण त्यांच्याबरोबर फोटोशूट केलं आहे. मोटू पण वाजवतो ड्रम, तर ते सुद्धा त्यांनी बघितलं. मोटूला पण छान असं खूप काय काय सांगत होते. तर आता आपण ब्लॉग एंड करूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.